कोल्हापूरच्या नांदणी मठात 33 वर्षांपासून राहणारी महादेवी हत्तीण गावासाठी श्रद्धा, परंपरा आणि प्रेमाचं प्रतीक होती। दरवर्षी मिरवणुकीत सहभागी होणारी, मुलांना खेळवणारी आणि लोकांकडून देवासारखी पूजली जाणारी महादेवी केवळ प्राणी नव्हती तर एक घरची सदस्यच होती। पण पेटासारख्या संस्थांनी काही आरोप केले की हत्तीण महादेवीचा मिरवणुकीत गैरवापर होतोय, ती वन्य प्राणी असून नियमांचं उल्लंघन होतंय। त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेलं, समिती स्थापन झाली आणि मग आले कोर्टाचे आदेश की महादेवीला आता तिच्या मूळ स्थानावर म्हणजेच वनात परत पाठवावं लागेल। याच वेळी मध्ये आलं ते रिलायन्स फाउंडेशनचं वनतारा प्रोजेक्ट। होय, अंबानींच्या 3500 एकरच्या वनतारा पुनर्वसन केंद्रात जिथे MRI, सिटी स्कॅन, हायड्रोथेरपी सारख्या सुविधा असून 10,000हून अधिक प्राण्यांचं संरक्षण होतं, तिकडे महादेवीला ठेवण्याची त्यांनी परवानगी मागितली। कोर्टानेही मान्यता दिली आणि अशा प्रकारे महादेवी निघाली कोल्हापुरातून गुजरातकडे कायमची। एकीकडे वाद फक्त कायदेशीर नव्हता, तो भावनांचा होता। महादेवी ही नांदणीकरांची स्मृती होती आणि तिचं असं अचानक जाणं म्हणजे गावासाठी हृदय पिळवटून टाकणारी घटना होती। एकीकडे प्राण्याच्या भल्यासाठी निर्णय घेतला गेला, पण दुसरीकडे 33 वर्षांची नाळ तुटली आणि त्यात हरलं ते कोल्हापूरकरांचं प्रेम। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला फॉलो करायला विसरू नका।